नमस्कार मित्रांनो, देशातील उत्पादित होत असलेल्या तेलबियांमधून केवळ खाद्यतेलाची 40% गरज भागविता येते. त्यामुळे देशाची खाद्यतेलाची गरज भागवण्यासाठी 60% आयात करावी लागते. परिणामी तेलबियाचे उत्पादन वाढवण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असून पुढील वर्षापासून प्रति वर्षी 10 लाख हेक्टरवरील तेलबिया लागवडीसाठी मोफत बियाणे देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलेला आहे, अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दिली. पुढील 7 वर्षांमध्ये 70 लाख हेक्टरवर मोफत बियाणे देण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. राज्याच्या कृषीमंत्र्यांच्या आढावा बैठकीत ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बोलत होते. यावेळी राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे देखील उपस्थित होते. चौहान म्हणाले की खाद्यतेल आयात करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर परकीय चलन द्यावे लागत आहे. त्यासाठी आता उत्पादन वाढीवरच भर द्यावा लागणार आहे. त्यानुसार देशभरात एका वर्षात 10 लाख हेक्टर वरील तेलबिया लागवडीसाठी आवश्यक असणारे बियाणे मोफत देण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे. ज्यानुसार प्रत्येक शेतकऱ्याला 1 हेक्टरसाठीचे बियाणे दिले जाणार असून तेलबिया पिकाची लागवड गट पद्धतीने केली जाणार असून त्यानुसारच शेतकऱ्यांना बियाण्याचे वाटप करण्यात येईल. तसेच राज्याचे कृषी मंत्री कोकाटे यांनी केंद्राकडून प्रलंबित असलेले सूक्ष्म सिंचन योजनेतील 720 कोटी अनुदान, यांत्रिकीकरणाच्या योजनेतील केंद्राच्या हिश्श्याचे 191 कोटी तातडीने देण्याची विनंती केलेली आहे. तर खतासाठी 1.5 लाख कोटीची भरपाई दिली जाणार आहे. खरीप पीक विमा योजनेमध्ये 1.70 लाख कोटी रुपयाची नुकसान भरपाई देण्यात आली. खतासाठी 1.5 लाख कोटीचे अनुदान देण्यात आले. प्रत्यक्ष बाजारभाव आणि ग्राहकापर्यंत पोहोचलेला माल यातील दरांमध्ये मोठी तफावत असल्याने शेतकऱ्यांना बाजारपेठेपर्यंत माल पोहोचवण्यासाठी अनुदान देता येईल का, याची चाचणी देखील केंद्र सरकार करत असल्याचे चौहान यांनी स्पष्ट केले. तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.